पाहण्याचं सुख कोणाला घेते? डोळ्यांना. स्पर्श करण्याचं सुख कोण घेते? त्वचा घेते. बरोबर आहे ना? सुगंध घेण्याचं सुख कोण घेतंय? नाक घेते. आणि चव घेण्याचं सुख कोण घेते? जीभ घेते. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे इंद्रिय आहेत ते सुख उपभोगतात. त्यांची इच्छा आहे सुख भोगण्याची, तुमची नाहीये. जे आमचं कॉन्शियस माइंड आहे, ज्याला आपण चेतन मन म्हणतो, ते शरीराचा आवाज बनलेलं आहे. म्हणजे तुमचं अंतर्मन आहे ते तुमच्या आत्म्याचा आवाज बनलेला आहे. त्याची शक्ती त्याच्याकडे आहे. बाह्य मनाला शक्ती शरीराकडून मिळते, लक्षात ठेवा. आणि अंतर्मनाला शक्ती आत्म्याकडून मिळते. अंतर्मनाला हनुमानाची उपमा दिलेली आहे, कारण ते सेवक कोणाचं आहे? प्रभू श्री रामाचं आहे. जे अंतर्मन आहे हे अंतर्मन हे आत्म्याशी जोडलेलं असतं. आणि म्हणून त्या अंतर्मनापर्यंत पोहोचलेली गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडल्याशिवाय राहत नाही. मग ती चांगली असो अगर वाईट असो. मन म्हणजे सगळा डेटा, त्याच्याविषयी असलेले त्याचे अनुभव, कल्पना, त्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या आठवणी, या सगळ्या त्याच्यामध्ये साठलेले आहे. त्याला मिळालेलं शिक्षण, त्याचा असलेला विश्वास, धारणा, या सगळ्या गोष्टी आतापर्यंतच्या त्या मेंदूमध्ये साठलेल्या आहे. आणि त्या साठलेल्या सगळ्या माहितीच्या नुसार जे विचार तुमच्यामध्ये जन्माला येतात ते तेच येतात. सर, जे पेरलं तेच उगवतं. तुम्ही या मेंदूमध्ये जे पेरलेले, जर विश्वास पेरलेला असेल तर विश्वास जन्माला येतो. भीती जर पेरलेली असेल तर भीती जन्माला येते. तुम्ही जर निराशा पेरलेली असेल तर निराशा जन्माला येते. दुःख पेरलं असेल दुःख जन्माला येतं. सुख पेरलं असेल तर सुख जन्माला येतं. म्हणजे ह्या माहितीमध्ये, अनुभवामध्ये, कल्पनेमध्ये, विचारांमध्ये जे विचार आहे ते जर तुमच्या जीवनाला नियंत्रित करत असतील तर तुमचं जीवन हे तुम्ही बर्बाद करता, तुम्ही नरक बनवणार आहात.